brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात नवे प्रश्न उपस्थित होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर गंभीर सवाल उपस्थित करत विमान कंपनीच्या देखभाल व्यवस्थेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. रोहित पवारांनी दिल्लीत आणि मुंबईत पत्रकार परिषद घेत अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत थेट VSR विमान कंपनीवर कारवाईची मागणी केली. रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं जातं, चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जातं. मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? हाच न्याय VSR कंपनीलाही लावून आत्तापर्यंत गुन्हा दाखल करून कंपनीला टाळं लावायला पाहिजे होतं. पण तसं होताना का दिसत नाही? कंपनीचा मालक आणि पार्टनर यांचं एवढं वजन आहे का, ज्यामुळं सरकारी कारवाईला घाबरतं? देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, सेलिब्रिटी आणि सर्वपक्षी नेते या कंपनीची सेवा घेत असतील तर त्यांच्या जीवाचं महत्त्व कमी आहे का, असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. तातडीनं कारवाई करून कंपनीच्या सेवेला बंदी घालावी अशी मागणी रोहित पवारांनी सरकारकडे केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही सुरुवातीला दादांचा अपघात नसून घात आहे असा दावा केला होता. मात्र आता त्यांनी आपल्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण देत वेगळा सूर लावला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिटकरी यांनी ट्विट केलं आहे. मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की माझ्या पक्षातील वरिष्ठ नेते माझ्या वक्तव्यामुळे नाराज असल्याची पेड न्यूज जाणीवपूर्वक चालवली जात आहे. वरिष्ठ नेत्यांनीही चौकशीचीच मागणी केली आहे, त्यामुळे नाराजीचा प्रश्नच नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या कठीण काळात एकसंघ आहे. तसेच आपण कोणावरही बिनबुडाचे आरोप केलेले नाहीत आणि करणारही नाही, असं स्पष्ट करत मिटकरी यांनी अफवा पसरवणाऱ्यांना इशाराही दिला आहे. दादांच्या अकाली जाण्याची सत्यता जनतेसमोर आलीच पाहिजे, यासाठी माझा लढा कायम राहील, असं अमोल मिटकरी यांनी ठामपणे नमूद केलं आहे. एकीकडे रोहित पवार यांनी विमान कंपनीवर थेट बंदीची मागणी केली आहे, तर दुसरीकडे अमोल मिटकरी पक्ष एकसंघ असल्याचा दावा करत चौकशीची मागणी कायम असल्याचं सांगत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणात सरकार कोणती भूमिका घेणार, चौकशी होणार का आणि VSR कंपनीवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.